तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज आक्रमक पवित्रा घेतला आहे। शासन निर्णयानुसार वाढीव मानधन लागू करावे आणि इतर प्रलंबित प्रश्नांची तातडीने तड लागावी या मागणीसाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्यात आले। ग्रामीण भागातील नरेगाच्या कामात कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे। शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते। मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही। याच अन्यायाविरोधात आज बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो ग्रामरोजगार सेवकांनी एकवटून प्रशासनाला जाब विचारला आहे। 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून 8,000 रुपये मानधन व 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करावा। अर्धवेळ हा शासन निर्णय रद्द करून ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा। ऑनलाईन कामासाठी देण्यात येणारे लॅपटॉप आणि इंटरनेट डेटा पॅकचा खर्च शासनाने उचलावा। मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या। मागण्या येत्या काही दिवसात मान्य झाल्या नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक काम बंद आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। नमस्कार। आज बुलढाणा जिल्ह्यातील 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रोजगार सेवक बांधवाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। यामध्ये रोजगार सेवक बांधवाच्या मागण्या अशा आहेत की 3 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय आहे। यामध्ये 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता। दुसऱ्या नंबरची मागणी अशी आहे की शासनाने जो अर्धवेळचा जो शासन निर्णय आहे तो पूर्णवेळ करावा आणि पूर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा व तसेच मजुराप्रमाणे रोजगार सेवक बांधवांना त्याच्या प्रत्येक DBT द्वारे खात्यामध्ये मानधन देण्यात यावं व तसेच ऑनलाईनची जी कामं करावी लागतात ते कामं करण्यासाठी शासनाने लॅपटॉप, संगणक त्याप्रमाणे डाटा या प्रकारचे उपलब्ध करून द्यावे। रोजगार सेवकाच्या न्याय्य मागण्या शासनाने विचार करून लवकरात लवकर मार्गी काढावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने आज आम्ही देत आहे। धन्यवाद।